आज आपण घरच्या ताज्या दह्यापासून थंडगार ताक तयार करायची रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी घरी तयार केलेलं दही घेतलेलं आहे आणि त्यासाठी जे आवश्यक साहित्य आहे त्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम घरचं ताजं दही घेणार आहोत. 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे, फ्रेश पुदिना घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे, थोडंसं हिंग घेतलं आहे, भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतली आहे आणि काळं मीठ घेतलं आहे. सर्वप्रथम आपण आलं, पुदिना आणि कोथिंबीर मिक्सरच्या लहान पॉटमध्ये आपण ग्राइंड करून घेणार आहोत. त्याला अगदी बारीक खूप फाईन ग्राइंड नाही करायचं आहे. त्याचं असं टेक्स्चर आपल्याला मिळायला पाहिजे, म्हणजे ते सगळं व्यवस्थित मिसळून येईल. आता एका भांड्यामध्ये आपण एक मोठी वाटी दही घेतलं आहे. या दह्यापासून जवळपास आपण 3 लोकांसाठी सफिशियंट असं ताक तयार करणार आहोत. आणि ताक तयार करताना 1 वाटी दही जर का आपण घेतलं असेल तर त्याच्या 3 पट आपण पाणी त्यामध्ये घेणार आहोत. आता पाणी टाकायच्या आधी जी पेस्ट आपण केली आहे ती पेस्ट त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत. आणि ते टाकल्यानंतर आपण हिंग घातलं आहे. त्याच्यानंतर भाजलेल्या जिऱ्याची जी पूड घेतली आहे ती आपण त्याच्यामध्ये ॲड केली आहे. काळं मीठ आपण ॲड केलं आहे. आपल्या चवीप्रमाणे आपण या सगळ्या वस्तू ॲड करणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याला आपण व्यवस्थित घुसळून घेणार आहोत. इथे मी इलेक्ट्रिक विस्कचा वापर केला आहे. जर का तुमच्याकडे इलेक्ट्रिक ब्लेंडर असेल तर त्याचा वापर तुम्ही करू शकता, किंवा साध्या रवीने सुद्धा आपण दह्याला घुसळून त्याच्यापासून ताक तयार करू शकतो. 3 वाट्या जवळपास आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत आणि दह्यापासून ताक तयार करताना 1:3 असंच आपण प्रमाण त्याचं ठेवतो आहे, म्हणजे जे ताक तयार होणार आहे ते हलकं असतं पचायला आणि त्याचा फायदा आपल्या शरीराला होत असतो. व्यवस्थित त्याला ब्लेंड केल्यानंतर आपलं जे ताक आहे ते तयार झालं आहे. अगदी घरच्या ताज्या दह्यापासून जे थंडगार आपण ताक तयार केलं आहे ते उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सर्वोत्तम पेय. शरीराला त्याच्यामुळे थंडावा मिळतोच, शिवाय एक चांगल्या प्रतीचं प्रोबायोटिक्स आहे म्हणून डायजेशनमध्ये सुद्धा मदत होत असते आणि शरीराला हायड्रेट तर ठेवतच. अशा प्रकारे घरच्या दह्यापासनं अप्रतिम चवीचं ताक आपण अगदी सोप्या पद्धतीने तयार केलं आहे. नक्की करून बघा. तुम्हाला घरी दुधापासनं दही कसे तयार करायचे हे माहिती करून घ्यायचे असल्यास कॉमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्यासाठी रेसिपी शेअर करेन, कारण की घरी तयार केलेल्या दह्यामध्ये कुठल्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ज नसतात आणि म्हणून ते आपल्या हेल्थसाठी बेस्ट आहे.